कायद्यासंदर्भातली अधिसूचना काढण्यात आलेली आहे। सीए लागू करून काय होणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। सीएची अधिसूचना केंद्राकडून काढण्यात आली, त्यानंतर विरोधक एकवटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे विरोधकांकडून। पहले मेरे को रूल्स देखने दीजिए। आई एम जस्ट वॉचिंग द नोटिफिकेशन। अभी नोटिफिकेशन नहीं निकाला, रूल्स नहीं निकाला। रूल्स नोटिफिकेशन में अगर हम देखेंगे कि ये डिप्राइव कर रहा है लोगों का अधिकार को, तो हम उसको खिलाफ में लड़ेंगे। हम पहले हमको देखने दीजिए। आई एम वॉचिंग। हम जब रूल्स निकालेंगे हम उसको स्टडी करके जो बताना है कल बताएंगे। त्यावर अखिलेश यादव काय म्हणाले पाहूयात। जेव्हा देशातील नागरिकांना 2 वेळच्या जेवणासाठी बाहेर जावं लागतं, तेव्हा इतरांसाठी नागरिकत्व कायदा आणून काय होणार असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला। भाजपाचा विचलित करण्याचा राजकारणाचा खेळ जनतेला आता समजला आहे असं सुद्धा अखिलेश यादव यांनी म्हटलं। 10 वर्षांच्या कारकिर्दीत लाखो नागरिकांनी देशाचे नागरिकत्व का सोडले हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। हे भाजपा सरकारने स्पष्ट करावे। अखिलेश यादव यांनी या अधिसूचनेवर टीका केली आहे आणि काही सवालही सरकारला केले आहेत। दरम्यान जयराम रमेश हे काय म्हणाले पाहूयात। संसदेने मंजूर केलेल्या कायद्याचे नियम अधिसूचित करण्यासाठी मोदी सरकारला 4 वर्षे आणि 3 महिने लागले। पंतप्रधानांचा दावा आहे की त्यांचे सरकार व्यवसायाप्रमाणे आणि वेळेनुसार काम करते। सीए नियम अधिसूचित करण्यासाठी लागणारा वेळ हे पंतप्रधानांच्या उघड खोटेपणाचे आणखी एक प्रदर्शन। दरम्यान यावर असदुद्दीन ओवैसी यांनी काय म्हटलंय पाहूयात। सीएवर असलेले आक्षेप आजही कायम आहेत। सीए हे विभाजन आणि गोडसेंच्या विचारांवर आधारित असल्याचं ओवैसी म्हणतात। मुसलमानांना दुय्यम दर्जा देण्याचं हे षड्यंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं। छळ झालेल्या कुणालाही आश्रय द्या, पण नागरिकत्व धर्म किंवा राष्ट्रीयत्वावर आधारित असू नये। सरकारने हे नियम 5 वर्षे का प्रलंबित ठेवले असा सवालही त्यांनी केला आणि आता ते का लागू केले आहेत हे स्पष्ट करावे असा जाब सुद्धा ओवैसींनी विचारला। एनपीआर एनआरसी सोबत सीए केवळ मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं।